नमस्कार. हिवाळा सुरू आहे. मार्केटमध्ये छान आवळे आले. तर आज आपण बनवूया 3 वर्ष काहीच न होणारा आवळ्याचा मुरब्बा. तर त्यासाठी मी छानपैकी 1 किलो आवळे घेतले आहेत. ते आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊयात. त्यानंतर एका गंज त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि वर चाळणीवर हे 1 किलो पूर्ण आवळे झाकून आपल्याला शिजवून घ्यायचे. त्याने काय होईल की यामधलं व्हिटॅमिन कमी होणार नाही. आपण 10 मिनिटांनी उघडून पाहिलं तर आवळा शिजला नव्हता. परत आपण 10 मिनिटं झाकून शिजवून घेणार आहोत. पण अगदी उत्तम असा आवळा शिजून तयार आहे. तर बघा, आपण हाताने पण याला दाबून बघूयात. आपल्याला 80% पर्यंत हा आवळा शिजवून घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे 20 मिनिटं मला जवळजवळ याला लागले. नंतर मी काट्या चमच्याच्या साहाय्याने याला छानपैकी टोचून घेतलं. म्हणजे काय होईल की आपण जो पाक करू तो याच्या आतमध्येपर्यंत जाईल. मागच्या वर्षी याच प्रकारे मी सेम आवळ्याचा मुरब्बा केला होता. त्यामध्ये मी साखरचा वापर केला होता. पण यावर्षी मी विचार केला की गूळ आणि साखर दोन्हीचा यूज करून आपण करून बघूयात. तर बघा, अशा प्रकारे मी 1 किलो आवळ्याला जवळजवळ 1 किलो गूळ या ठिकाणी घेतला आहे. तुम्ही जेवढे आवळे असतील तेवढा गूळ घेऊ शकता किंवा त्यापेक्षा थोडं कमी जास्तही घेऊ शकता. आजचा हा आपला जो आवळ्याचा मुरब्बा आहे तो आपण याप्रमाणे करतो आहोत की तो आंबट चिंबटही झाला पाहिजे आणि खारट तुरटही असला पाहिजे. तर बघा, आवळ्याची टेस्ट थोडी तुरट असल्यामुळे आपण या ठिकाणी गुळाचा वापर करून त्यासोबतच काळ्या मिठाचा वापर पण करणार आहोत. 1 किलो गुळाला 1 किलो आवळे या प्रमाणात मी घेतले आहेत. नंतर त्याला अगदी कपभर असं पाणी टाकून घेतलं आहे. हे सेंधव मीठ आहे. याला आपण 1 चम्मचभर टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण याला मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि थोडी 1 चिमूटभर साधे मीठ टाकून घेणार आहोत. थोड्या वेळातच गूळ शिजणे सुरू होईल आणि याला पाक येणे सुरू होईल. तर बघा, अशा प्रकारे छानपैकी शिजून आल्यानंतर आवळ्यांच्या आतमध्येपर्यंत हा पाक जाईल. आवळे खाऊन झाल्यावर पाक उरत असेल तर त्याचा वापर तुम्ही चिंचेच्या खटाईमध्ये करू शकता. शिजत असतानाच आपण यामध्ये 4-5 विलायची, त्यानंतर दालचिनी म्हणजेच कलमी आणि मिरे टाकून घेणार. याने काय होईल की उत्तम असा टेस्ट याला आणि फ्लेवर येणार आहे आणि सुगंध पण छान येणार आहे. तर बघा, अशा प्रकारे हा मस्तपैकी राहिलेला 20% पण आता शिजून आला आहे. म्हणजे 100% हा आवळा शिजला आहे. आणि बघा, किती छान अशा याच्या फोडी वेगळ्या होत आहेत. हा माझा मागच्या वर्षीचा साखरेचा पाक केलेला आवळ्याचा मुरब्बा आहे. बघा, हा किती छान आहे आणि वर्षभर आम्ही हा खाल्ला आहे. हिवाळ्यात याचा आवर्जून आपण वापर केला पाहिजे. आवळा हा फायबरने समृद्ध असतो. आपल्या पचनक्रियेत पण आपल्याला फायदा असतो. त्यानंतर कॅल्शियम असते यामध्ये छान आणि नंतर आपले हाडेही तो छान मजबूत करतो. दातांसाठी, केसांसाठी हे खूप उत्तम असं फळ आहे जे हिवाळ्यात येते आणि आपण याचा वापर करायला पाहिजे. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, व्हिटॅमिन सी असते जे आपल्या सगळ्याच शरीरासाठी आवश्यक असते. तर तुम्हीही नक्की हा ट्राय करा आणि वर्ष काय 2 ते 3 वर्षही या आवळ्याच्या मुरब्ब्याला काहीच होणार नाही. तर तुम्ही नक्की ट्राय करा, करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.